Hello students, today we are going to discuss a new phylum, that is Platyhelminths. Before this we have discussed three phyla. First phylum we have discussed, that is Porifera. Second phylum we have discussed, that is Coelenterata or Cnidaria. Third phyla which is described, that is Ctenophora. Now we have to see the general characters of this phylum Platyhelminths. As far as the name of this phylum is concerned, the name, it comes from two words, that is first one is platy. Platy means this is called as a flat, and second hel means this one is called as worm, means commonly the animals which are included in this phylum, they are called as flatworms. They are called as flatworms. Reason is that the body of this animal, it is a dorso-ventrally flat. Body, it is a dorso-ventrally flat, means say the body of these animals is dorso-ventrally flat. Dorso-ventrally flattened, hence these are also called flatworms. They are called as flatworms. यांना आपण चपटे क्रमे म्हणतो. यांची जी बॉडी आहे, इट इज अ डॉर्सो-वेंट्रली फ्लॅट. डॉर्सो-वेंट्रली म्हणजे डॉर्सल आणि वेंट्रल दोन्ही साईडने फ्लॅट असते. आता समजा इथे जर पाहिलं तर सी दिस इज आवर वेंट्रल साईड, दिस इज आवर डॉर्सल साईड. आणि समजा जर वेंट्रल आणि डॉर्सल साईड अशी कॉम्प्रेस केले तर आपली बॉडी सुद्धा काय होते, फ्लॅट होते. दिस इज वेंट्रल साईड, दिस इज डॉर्सल साईड. आणि जर कॉम्प्रेस केले तर दोन्ही बाजूने काय होणार, हे फ्लॅट होणार. तसं यांचं जे शरीर आहे हे डॉर्सो वेंट्रली फ्लॅट आहे, and that is why these animals, they are also called as flatworms. Then second general character, that is they are triploblastic. Then these are acoelomates, and they shows organ system level organization. This is very important point. See, these are the first animals which are triploblastic. Triploblastic means they shows presence of three germ layers. Say these three germ layers, that is outermost ectoderm, middle that is called as mesoderm, and innermost layer that is called as endoderm. म्हणजे यांच्यामध्ये तिन्ही जर्म लेयर्स आहेत. दे शोज प्रेझेन्स ऑफ एक्टोडर्म, मेसोडर्म अँड एंडोडर्म. आता म्हणून यांना आपण काय म्हणलो, दीज आर कॉल्ड ॲज अ ट्रिप्लोब्लास्टिक. इफ आउटर मोस्ट एक्टोडर्म अँड इनर मोस्ट एंडोडर्म दे आर प्रेझेंट, देन दीज ॲनिमल दे आर कॉल्ड ॲज अ डिप्लोब्लास्टिक. यांच्यामध्ये तिन्ही जर्म लेयर्स आहेत, यांना आपण काय म्हणतो, दीज आर कॉल्ड ॲज अ ट्रिप्लोब्लास्टिक. देन अनदर पॉइंट, that is these are acoelomate animals. Acoelomate means coelom or body cavity, it is absent. यांच्यामध्ये सिलोम किंवा बॉडी कॅव्हिटी ॲब्सेंट आहे, यांना आपण काय म्हणलो, acoelomate ॲनिमल म्हणलो. आता राहिला प्रश्न, तुम्ही म्हणाल की यांच्यामध्ये तिन्ही जर्म लेयर आहेत. आपण पाहिलं का नाही, ही जी मेसोडर्म लेयर आहे, दिस मेसोडर्म लेयर स्प्लिट इनटू टू लेयर्स, आउटर मेसोडर्म, इनर मेसोडर्म. आणि मग दोन्हीच्या मध्ये जी कॅव्हिटी आहे त्याला आपण सिलोम किंवा बॉडी कॅव्हिटी म्हणतो. म्हणजे ज्यांच्यामध्ये मेसोडर्म ही लेयर आहे, दे शोज बॉडी कॅव्हिटी, एक जनरल आपण म्हणतो. पण इथं मेसोडर्म असताना सुद्धा हे ॲनिमल काय येतं, acoelomates आहे. म्हणजे यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी नाही. मग मेसोडर्म आहे आणि बॉडी कॅव्हिटी नाही, याचं कारण तुम्हाला सांगतो की आतापर्यंत आपण पोरीफेरा पाहिला, मेसोडर्म नाही. सिलेंट्रेटा पाहिला, मेसोडर्म नाही. टिनोफोरा पाहिला,
मेसोडर्म आहे. म्हणजे मेसोडर्म लेयर इज फर्स्टली फॉर्म इन दी ॲनिमल्स ऑफ प्लॅटीहेल्मिन्स. ही पहिल्यांदा तयार झाली. म्हणजे याचा अर्थ काय आहे की सी इट इज नॉट फुल्ली फॉर्म अँड दॅट इज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ बॉडी कॅव्हिटी. म्हणजे मेसोडर्म ही फुल्ली फॉर्म झाली नाही म्हणून यांच्यामध्ये सिलोम किंवा बॉडी कॅव्हिटी नाही. दे आर कॉल्ड ॲज अ सिलोमेट. 2 पॉईंट क्लिअर झाले. ट्रिप्लोब्लास्टिक, अ सिलोमेट. नाउ नेक्स्ट दॅट इज दे शोज ऑर्गन सिस्टीम लेवल ऑर्गनायझेशन. as far as our textbook is concerned, in our textbook they have given, they shows organ system level organization, but if we find or if we see NCERT book, in NCERT book they have given organ level organization. Organ level organization म्हणजे आपल्या टेक्स्टबुक मध्ये ऑर्गन सिस्टीम लेवल ऑर्गनायझेशन आहे. NCERT मध्ये त्यांनी काय दिलंय? ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशन. ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशन म्हणजे जेव्हा NCERTचा प्रश्न असेल, MCQs असेल, तेव्हा मात्र तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशन. देन सी नेक्स्ट जनरल कॅरेक्टर, that is these animal they are mostly endoparasitic, mostly endoparasitic, and few are free living, few are free living. This is also very important general character. Mostly they are endoparasitic, majority they are endoparasite. Before this we will discuss what is mean by parasite. Say parasites, these are those living organisms which takes food material from other. A parasite, they are not able to synthesize their own food material. हे स्वतःचं फूड मटेरियल तयार करत नाही. मग दुसऱ्या लिव्हिंग ॲनिमल कडनं काय करतायत? स्वतःचं फूड मटेरियल घेत आहेत. यांना आपण पॅरासाइट म्हणतो. अँड से the other animal from which food material is taken, that is called as host. That is called as host. Means parasite that takes food material from host. आता पॅरासाइटचे परत दोन प्रकार आहेत. सी फर्स्ट वन that is ectoparasite and second one is endoparasite. Sorry, parasites, these are of two types. First one is ectoparasites and second one that is called as endoparasites. That is endoparasite. Ectoparasite, they are found on outer surface of body of host, and endoparasite they live inside the body of host. म्हणजे for example say this Taenia solea, this is a endoparasite. का? तो आपल्या एलिमेंटरी कॅनॉलमध्ये राहतो. कुठे राहतो? आपल्या एलिमेंटरी कॅनॉलमध्ये, आपल्या इंटेस्टाईनमध्ये राहतो, शरीराच्या आतमध्ये राहतो. हा काय झाला? एंडोपॅरासाइट झाला. तुम्ही फॅसिओला जर पाहिला तर दिस इज ऑल्सो एंडोपॅरासाइट, दिस इज ऑल्सो एंडोपॅरासाइट. आता हे झालं एंडोपॅरासाइट. मेजॉरिटी ॲनिमल जे आहेत हे काय आहेत? एंडोपॅरासाइट्स आहेत. दे लिव्ह इनसाइड दी बॉडी ऑफ होस्ट अँड व्हेरी फ्यू आर फ्री लिव्हिंग. आता हे दोन एक्झाम्पल जे आता आपण पाहिले हे एंडोपॅरासाइट आहे. प्लॅनेरिया जर पाहिला तर हा काय आहे? फ्री लिव्हिंग आहे. पर्टिक्युलरली दिस वन इज रिपोर्टेड फ्रॉम फ्रेश वॉटर, रिपोर्टेड फ्रॉम फ्रेश वॉटर. मग मुद्दा लक्षात आला ना? पॅरासाइट कुणाला म्हणलो आपण? पॅरासाइट दीज आर दोज ॲनिमल्स which do not synthesize their own food material. They obtain food material from other living organism which is called as host, and if parasite is found on external surface of body then it is called as ectoparasite, and if parasite lives inside the body then it is called as endoparasite. याच्यामधले जे बहुतेक ॲनिमल्स आहेत they are endoparasites and very few they are free living. Then next general character, that is parasitic forms. Parasitic forms have suckers and hooks. Suckers and hooks for
attachment or attachment to body of host, to body of host. आता say parasitic, आपण आता पाहिले की these are endoparasitic. They live inside our alimentary canal. In our alimentary canal, there is a peristaltic movement of food material. Means food material it is propelled in forward direction. हळूहळू आपल्या एलिमेंटरी कॅनॉलमध्ये काय होतंय, फूड मटेरियल असं पुढच्या दिशेनं ढकललं जातं. म्हणजे जेव्हा पेरिस्टॅल्टिक मुवमेंट होईल, फूड मटेरियल फॉरवर्ड डायरेक्शनने पुश केलं जाईल, तसं मग हे ॲनिमल सुद्धा काय होतील, दे विल बी पुश्ड इन फॉरवर्ड डायरेक्शन अँड फायनली दे विल बी गिवन आउटसाइड दी बॉडी. मग यांच्यामध्ये ॲडॅप्टेशन काय की होस्टची जी बॉडी आहे याला अटॅचमेंटसाठी कुठंतरी धरून राहण्यासाठी यांच्यामध्ये सकर्स आणि हुक्स असतात. आणि सकर्स आणि हुक्स जर नसतील तर जसं फूड फॉरवर्ड डायरेक्शनने पुश केलं जाईल तसं ते सुद्धा काय होतील, दे विल बी पुश्ड इन फॉरवर्ड डायरेक्शन अँड फायनली दे विल बी गिवन आउटसाइड दी बॉडी. अँड दॅट इज वाय टू अटॅच to the body of host, these animals they are provided with suckers and hooks. Then there is another general character, that is body is covered by, it is covered by cuticle or cilia. Cuticle or cilia. तर आणखी एक लक्षात ठेवा, cuticle, this one is found from parasites, that is endoparasite, parasitic form, and cilia, these are found from pre-living form. These are found from pre-living form. आता यांच्यामध्ये बॉडी जी आहे, बॉडी इट इज कवर्ड बाय क्युटिकल. क्युटिकल दिस इज अ नॉन सेल्युलर लेयर. यांच्या शरीराच्या बाहेरच्या बाजूने क्युटिकल असतो. आता क्युटिकल कुणामध्ये, क्युटिकल इट इज फाउंड इन पॅरासायटिक फॉर्म, फाउंड इन पॅरासायटिक फॉर्म. मग तुम्ही म्हणाल क्युटिकलचा रोल काय. जसं आपण पाहिलं की एलिमेंटरी कॅनॉलमध्ये अटॅचमेंटसाठी यांच्यामध्ये सकर्स किंवा हुक्स असतात. काय आहेत, सकर्स किंवा हुक्स. आता एलिमेंटरी कॅनॉलमध्ये जे काही फूड मटेरियल आपण घेतले याला डायजेस्ट करण्यासाठी वेगवेगळे डायजेस्टिव्ह ज्यूस काय होतात, सिक्रेट होत आहेत. मग हे डायजेस्टिव्ह ज्यूस काय करतील, दे विल डॅमेज दिस ऑर्गॅनिझम. याला डॅमेज करतील, याला डिस्ट्रॉय करतील. मग त्याला कुठल्याही प्रकारचं डॅमेज होऊ नये म्हणून याच्या बाहेरच्या बाजूने काय असते, क्युटिकल असते. आलं लक्षामध्ये. क्युटिकल ही काय करते, इट प्रिव्हेंट ॲक्शन ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ डायजेस्टिव्ह ज्यूसेस. म्हणजे प्रोटेक्शनसाठी जे पॅरासायटिक फॉर्म आहेत यांच्यामध्ये क्युटिकल आहे आणि जे प्री लिव्हिंग फॉर्म आहेत यांच्यामध्ये सिलिया, दे हेल्प टू मूव फ्रॉम वन प्लेस टू दी अनदर प्लेस. देन से इन these animals digestive system it is absent in parasitic form. Digestive system is absent in parasitic form, but it is incomplete. It is incomplete in pre-living form. It is incomplete in pre-living form. This is also important point. Means here we can say that digestive system may be present, it may be absent. In parasitic form, digestive system it is absent. Parasitic forms do not require digestive system. This is because as they are endoparasite, as they live inside the body, they get already digested food material. म्हणजे आपण डायजेस्ट केलेलं फूड मटेरियल यांना मिळते. बघा समजा टेनिया सोलियम घ्या. मी आत्ता काय सांगितलं की हा आपला एलिमेंटरी कॅनॉलमध्ये राहतो. आपण डायजेस्ट केलेलं फूड मटेरियल, ऑलरेडी डायजेस्टेड फूड मटेरियल याला जर मिळत असेल तर मग डायजेस्टिव्ह सिस्टीमची गरज काय. म्हणून जे पॅरासायटिक फॉर्म आहेत यांच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम काय आहे, ॲब्सेंट आहे. Digestive system absent, but digestive system it is present in free living form.
but this digestive system, it is incomplete. This is incomplete. Means digestive system, it shows only one opening, and this opening, it is called as mouth. And if in digestive system there is only one opening, or if digestive system it is incomplete, then they shows a blind sac body plan. They shows blind sac body plan. म्हणजे आपण पाहिले का नाही की एकच ओपनिंग आहे माउथ, ज्याच्या मदतीने फूड मटेरियल आतमध्ये घेतलं जातं आणि वेस्ट मटेरियल काय केलं जातं, बाहेर काढलं जातं. तर लक्षात आलं ना, जे पॅरासायटिक फॉर्म आहेत यांच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम नाही का, तर ऑलरेडी डायजेस्टेड फूड त्यांना काय होते, मिळते. आणि जे फ्री लिव्हिंग फॉर्म आहेत यांच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम इनकम्प्लीट आहे. म्हणजेच काय, दे शोज ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. दे शोज ब्लाइंड सॅक body plan. Then next general character, that is these animals shows presence of flame cells and protonephridia. Flame cells और म्हणूयात वाटलं आपण, or protonephridia, which helps in excretion and osmoregulation. आता याच्यामध्ये बघा, यांच्यामध्ये एक्सक्रिटरी स्ट्रक्चर जे आहे, या एक्सक्रिटरी स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, these are called as flame cells or protonephridia, which help in excretion and osmoregulation. आता excretion म्हणजे काय म्हणतो आपण, see there is far more difference between excretion and egestion. Excretion means this is called as removal of nitrogenous waste. आणि egestion म्हणजे काय, this one is removal of undigested waste. या दोन गोष्टी लक्षात घ्या. काय सांगितलं, एक्सक्रीशन कुणाला म्हणतो, एक्सक्रीशन म्हणजे रिमूव्हल ऑफ नायट्रोजिनस वेस्ट. आता आपण जर आपलं एक्झाम्पल घेतलं, नायट्रोजिनस वेस्ट तीन प्रकारचे आहेत, एक अमोनिया, दुसरं युरिया आणि तिसरं जे आहे ते युरिक ॲसिड. आपल्यामध्ये जो नायट्रोजिनस वेस्ट मटेरियल तयार होतो, आपल्या ज्या वेगवेगळ्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज आहेत का नाही, आपण जे फूड मटेरियल कंझ्युम करतो त्याच्यामुळे काय होतं, युजफुल आणि नॉन युजफुल घटक तयार होतात. तसं आपल्यामध्ये युरिया तयार होतो आणि हा युरिया आपण कुठनं बाहेर काढतो, हा युरिया आपण काय करतो, युरिनच्या माध्यमातून बाहेर काढतो. कुणाच्या माध्यमातून, युरिनच्या माध्यमातून. आता यांच्यामध्ये जर पाहिलं तर हे अमोनोटेलिक ॲनिमल आहे. यांच्यामध्ये अमोनिया हा नायट्रोजिनस वेस्ट मटेरियल आहे. आलं लक्षामध्ये. मग हा जो अमोनिया आहे, अमोनिया फ्लेम सेल किंवा प्रोटोनेफ्रिडियाच्या मदतीने काय केला जातो, शरीराच्या बाहेर काढला जातो. म्हणजे प्रोटोनेफ्रिडिया किंवा फ्लेम सेल काय येतं, एक्सक्रिटरी स्ट्रक्चर आहे. काय आहेत, एक्सक्रिटरी स्ट्रक्चर. दुसरी गोष्ट बघा, इजेशन सांगितलं. एक्सक्रिशन लक्षात आलं ना, नायट्रोजिनस वेस्ट मटेरियल युरिनच्या माध्यमातून बाहेर काढणे, त्याला आपण एक्सक्रिशन म्हणलो. आणि इजेशन कुणाला म्हणलो, रिमूव्हल ऑफ अनडायजेस्टेड वेस्ट मटेरियल आउटसाइड दी बॉडी अर्ली इन दी मॉर्निंग. दिस इज कॉल्ड ॲज इजेशन. दोन्हीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिफरन्स आहे. तर फ्लेम सेल किंवा प्रोटोनेफ्रिडिया एक्सक्रिटरी स्ट्रक्चर आहे, तसं ते ऑस्मो रेग्युलेटरी ऑर्गन म्हणूनही काम करतात. आता ऑस्मो रेग्युलेशन म्हणजे रेग्युलेशन ऑफ सॉल्ट अँड वॉटर बॅलन्स ऑफ बॉडी. से osmoregulation means this is called as regulation of
सॉल्ट अँड वॉटर ऑफ बॉडी. आपल्या बॉडीमध्ये सॉल्ट आणि वॉटर याचं बॅलन्स ठेवण्याचं काम करणे त्याला ऑस्मोरेग्युलेशन. म्हणजे फ्लेम सेल किंवा प्रोटोनेफ्रिडिया, these are excretory structure, they help in excretion as well as they also regulate salt and water balance, means they helps in osmoregulation. They helps in osmoregulation. Then next point, that is these are hermaphrodite animals. These are hermaphrodites. Hermaphrodite means these are bisexual. These are bisexual. Hermaphrodite means both sex organ present in same individual. Both sex organs, they are present in same individual. In same individual. आता तुम्ही बघा, ह्युमन बिईंगचं जर आपण एक्झाम्पल घेतलं, आपण कसे आहेत, आपण युनिसेक्शुअल आहोत. काय आहेत? युनिसेक्शुअल. म्हणजे मेल कॅरीज ओनली मेल सेक्स ऑर्गन, फिमेल कॅरीज ओनली फिमेल सेक्स ऑर्गन. इथं तसं नाही, इथं दोन्ही सेक्स ऑर्गन एकाच इंडिव्हिज्युअलमध्ये आहेत. याला आपण हर्मॅफ्रोडाईट म्हणतो. म्हणजे दोन वेगवेगळ्या ॲनिमलमध्ये जर वेगवेगळे सेक्स ऑर्गन असतील, युनिसेक्शुअल, आपण युनिसेक्शुअल आहोत. म्हणजे आपल्यामध्ये मेल फिमेल इंडिव्हिज्युअल सेपरेट आहेत. मेलमध्ये टेस्टीज आहेत, फिमेलमध्ये ओव्हरीज आहेत. पण इथं मात्र काय, हे बायसेक्शुअल ॲनिमल्स आहेत. बायसेक्शुअल म्हणजे यांना आपण हर्मॅफ्रोडाइट्स म्हणतो. काय म्हणतो? हर्मॅफ्रोडाइट्स म्हणतो. बोथ सेक्स ऑर्गन दे आर प्रेझेंट इन सेम इंडिव्हिज्युअल. तुम्ही अर्थवर्मचं एक्झाम्पल घ्या. अर्थवर्म सुद्धा हर्मॅफ्रोडाइट ॲनिमल आहे. काय आहे? हर्मॅफ्रोडाइट ॲनिमल आहे. तर these are hermaphrodite animal, means bisexual animals. Then see, they shows self fertilization. काय सेल्फ फर्टिलायझेशन? कारण hermaphrodite animals आहेत. Both sex organ they are present in same individual. That is why they show self fertilization. Then see, few organisms, few have very high power of regeneration. High power of regeneration, and they shows polyembryony, means they forms many embryos. They shows polyembryony. काही ॲनिमल असे का दे कॅन regenerate lost part. Means they are having power of regeneration. They forms many embryo. Polyembryonic condition it is found from these animals. We will see the example. First example, that is planaria. Then second example, that is Taenia. Third example, that is Fasciola. Fasciola जो आहे ना, यालाच आपण काय म्हणतो? This one is called as liver fluke. It is called as liver fluke. म्हणजे आपल्या लिव्हरमध्ये सापडणारा हा जंत आहे. कुठे सापडतो? लिव्हरमध्ये. याला आपण लिव्हर फ्ल्यूक म्हणतो. आपल्या एलिमेंटरी कॅनॉलमध्ये टेनिया सापडतो, टेनिया सोलियम. आणि याच्यामुळे जो आजार होतो त्याला आपण टेनियासिस म्हणतो. ते एक्झाम्पल आहेत प्लॅनेरिया, टेनिया आणि फॅसिकोला. आणि मगाशी एक सांगितलं होतं की दोन्ही एंडो पॅरासाइट आहेत आणि हा मात्र काय आहे? फ्री लिव्हिंग आहे. काय आहे? प्लॅनेरिया जो आहे तो फ्री लिव्हिंग आहे. तर दिस इज अबाउट दी जनरल कॅरेक्टर. आता हे सगळे जनरल कॅरेक्टर ॲज इट इज NCERTच्या पुस्तकामध्ये आहे. फक्त दोन जनरल कॅरेक्टर याच्यामध्ये दिले नाहीत, ते आपण पाहूयात. हे जे ॲनिमल्स आहेत, सी दीज ॲनिमल्स दे आर बायलॅटरली सिमेट्रिकल. They are bilaterally symmetrical. Bilaterally symmetrical means their body, it can be cut into two equal parts by only one vertical plane. बघा, असा जर वर्टिकल प्लेन दिला, याची बॉडी किती इक्वल पार्टमध्ये डिवाइड झाली? दोन इक्वल पार्टमध्ये. इथेही बघा, याची बॉडी किती इक्वल पार्टमध्ये डिवाइड झाली? दोन इक्वल पार्टमध्ये. म्हणजेच काय? These are bilaterally symmetrical.
Then another point which is mentioned in NCERT but not in our textbook, that is, in this animal fertilization is internal and development is through many larval stages. Means development it is step by step, not direct. So bilaterally symmetrical, fertilization is internal and development is through many larval stages. आलं लक्षामध्ये? आत्ता सांगितल्यानुसार हे दोन पॉईंट जे NCERT मध्ये आहेत पण आपल्या टेक्स्ट बुक मध्ये नाही. तर हे झालं याच्याबद्दल. कुणाबद्दल? प्लॅटी हेल्मिन्स बद्दल. परत आणखी एकदा बघा, अगदी एक एक जनरल कॅरेक्टर व्यवस्थितरित्या काय करणे, समजून घेणे. तर यांना आपण प्लॅटी हेल्मिन्स का म्हणलो? तर यांचं जे शरीर आहे, यांची जी बॉडी आहे ही दोन्ही बाजूने चपटी आहे. डॉर्सो वेंट्रली फ्लॅट, हेन्स दीज आर कॉल्ड ॲज फ्लॅट वॉल्स. नंतर दीज आर ट्रिप्लोब्लास्टिक, 3 जर्म लेअर आहे. असिलोमेट, दे शोज ऑर्गन लेवल और ऑर्गन सिस्टम लेवल ऑर्गनाइजेशन. मोस्टली एंडोपॅरासाइटिक, लिव्स इनसाइड द बॉडी. फ्यू आर फ्री लिव्हिंग. नंतर पॅरासाइटिक फॉर्म्स, they have suckers and hooks for attachment to the body of host. Then body is covered by cuticle or cilia. Then digestive system, it is absent in parasitic form. It is present in free living form but it is incomplete, means shows blind sac body plan. Then these animals, they shows presence of phlegm cell or protonephridia which help in excretion as well as osmoregulation. Then these are hermaphrodite animal, bisexual. They show self fertilization and few animal have very high power of regeneration. They shows polyembryonic, bilaterally symmetrical आणि fertilization is internal. आता एक लक्षात घ्या, जसजसं आपण पहिल्या फायलम पासून शेवटच्या फायलम कडे जाऊया तसतसं काय होते, याचं इव्होल्युशन होत जाते. हळूहळू काय होते, पोरीफेरन्स पेक्षा सिलेंट्रेटा हायली इव्हॉल्ड आहेत, सिलेंट्रेटा पेक्षा टिनोफोरा हायली इव्हॉल्ड आहेत, टिनोफोरा पेक्षा प्लॅटी हेल्मिन्स हायली इव्हॉल्ड आहेत, प्लॅटी हेल्मिन्स पेक्षा आस्क हेल्मिन आणखी इव्हॉल्ड आहेत. म्हणजे आता हळूहळू यांचं इव्होल्युशन होत चाललंय. आता बघा, आणखी एक महत्त्वाचं कॅरेक्टर तुम्हाला सांगायचं राहिलं की याच्यामध्ये दोन गोष्टी लक्षात घ्या. याच्यामध्ये ट्रिप्लोब्लास्टिक तिन्ही जर्म लेअर पहिल्यांदा, आतापर्यंत आपण पोरीफेरा पाहिला, सिलेंट्रेटा पाहिला, टिनोफोरा पाहिला, तिन्ही जर्म लेअर नाही. पहिल्यांदा 3 जर्म लेअर आपल्याला कुठे पाहायला मिळत आहेत? प्लॅटी हेल्मिन्स मध्ये. आलं लक्षामध्ये? नंतर ज्याला आपण आणखी एक टर्म तुम्हाला सांगतो बघा, दॅट इज कॉल्ड ॲज सिपॅलायझेशन. Cephalization means this is a process of formation of head. Cephalization it is also found for the first time in platyhelminths. हेड तयार होणे. आता इथं बघा, हे हेड आहे. फॅसिओला जर पाहिला किंवा इथं जर तुम्ही टेनिया पाहिला, प्लॅनेरिया पाहिला हेड, बट रिमेंबर हेड इट इज नॉट व्हेरी वेल डेव्हलप्ड. म्हणजे समजा ब्रेन वगैरे जे काही स्ट्रक्चर आपण म्हणतो हेडमध्ये असतात, असं कुठलंही स्ट्रक्चर काही नाही यांच्या हेडमध्ये नाही. पण हेड तयार होण्याची प्रोसेस सुरू झाली असं आपण म्हणूयात. दिस इज अबाउट दी फायलम प्लॅटीहेल्मिन.